आज अन्नत्याग आंदोलन केलं आहे। तर आमचे आता हे 10 महिन्यापासून बंद आहे. तो आमचा अजूनपर्यंत पगार करत नाही. की पगार बंद आहे, दोष कुणाचा काय वाटतं? 30,000 आंदोलकांना थांबवण्यासाठी 10,000 पोलीस फौजफाटा या ठिकाणी आहे। दोष तर आमचा तर नाहीच आहे मुळीच. जो काही घोटाळा केलाय तो अधिकाऱ्यांनी केलाय। आम्ही शैक्षणिक दृष्ट्या इथे बसलेले सर्व शिक्षक पात्र आहेत। आयडी प्रकरण हे 10 महिन्याच्या अगोदर उघडकीस आलं। त्या 10 महिन्यापासून रखडलेलं वेतन देणं आणि त्यासोबतच आम्हाला आमच्या सेवेचं संरक्षण देणं। 6 महिन्याचे रखडलेले जो पगार आहे सर तो आम्हाला लवकरात लवकर देण्यात यावा हेच आमची मागणी आहे। तुम्हाला भीक मागत नाहीये मॅडम, मी माझ्या कामाचा मोबदला मागत आहे। महत्वाचं म्हणजे शालार्थ सिस्टम काय असतो हा शिक्षकाला काहीच माहिती नाहीये। पगार सुरू होईपर्यंत म्हणजे 2020 पर्यंत मी 8 वर्ष फुकट नोकरी केली सर। 9 वर्षापासून पगार सुरू आहे आणि हे शालार्थ प्रकरणामध्ये माझं नाव कसं आलं हे मला माहिती नाही। हे हायकोर्टाने जेव्हा की आदेश दिलेला आहे की आमचा रखडलेला पगार द्यावा। खरं तर महाराष्ट्राचं हे हिवाळी अधिवेशन, या हिवाळी अधिवेशनामध्ये बघायला गेलं तर आजचा हा 5वा दिवस आहे अधिवेशनाचा। पण हे अधिवेशन सरकार भरवते कसं हे पाहणं गरजेचं आहे। कारण अधिवेशनामध्ये बघायला गेलं तर सरकारने विधान भवनकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवरती बॅरिगेट लावले, त्यामुळे इथं कुठलंही आंदोलन करता त्या ठिकाणी येऊ शकत नाही। आणि विशेष म्हणजे आपण बघायला गेलं तर जे लोक या ठिकाणी आंदोलन करतात आज जवळपास 30,000च्या वर आंदोलक या ठिकाणी आले आहेत। असं असताना त्या 30,000 आंदोलकांना थांबवण्यासाठी 10,000 पोलीस फौजफाटा या ठिकाणी आहे। म्हणजे जनतेनं आपले प्रश्न मांडायचे का नाही? खरं तर प्रश्न मांडणं म्हणजे हिवाळी अधिवेशनामध्ये आपले प्रश्न सुटायला पाहिजे, म्हणून वर्षानुवर्ष काही लोक या ठिकाणी आपले प्रश्न घेऊन येत असतात, पण ते प्रश्न आपल्यापर्यंत यायलाच नाही पाहिजे म्हणून सरकारने विधान भवन परिसरामध्ये चक्क बॅरिकेड लावले आहेत, जेणेकरून आपल्यापर्यंत कोणी यायला नाही पाहिजे। त्याचबरोबर विरोधी पक्ष नेता निवडला नाही, कारण विरोधी पक्षांनी जर प्रश्न विचारले तर जनतेची प्रतिमा खराब होईल आणि जनतेमध्ये चुकीचा संदेश जाईल। यामुळे आपण पाहतोय की सरकार कुठेतरी घाबरले की काय हा प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण होतोय। आपल्याकडे पाहतोय की जे आंदोलनकर्ते आहेत याच्यामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय अगदी हे सगळे शिक्षक आहेत आणि यांनी आज अन्नत्याग आंदोलन केलं आहे। आणि असं असताना आपण पाहतोय की अगदी चिमुकल्यांना घेऊन या ठिकाणी हे शिक्षक या ठिकाणी आले आहेत। आपण त्या चिमुकल्यांना पाहतोय, यांचा काय दोष? कारण त्यांच्या आईला वेळेमध्ये वेतन मिळालं नाही असं हे शिक्षक या ठिकाणी आले आहेत। आणि आपण पाहतोय की या सगळ्या शिक्षकांच्या अनेक मागण्या असून हे मागण्या सरकार पूर्ण करते की नाही ते पाहणं देखील गरजेचं आहे। आणि या संदर्भामध्ये आम्ही थेट शिक्षण मंत्र्यांनाही हाच सवाल विचारणार आहोत की या मुलांचा दोष काय, या आईंचा दोष काय? या ठिकाणी गर्भवती शिक्षिका देखील या ठिकाणी आल्या आहेत आणि यांनी अन्नत्याग आंदोलन केलं आहे। नक्की त्यांचे प्रश्न काय ते आपण जाणून घेऊयात। काय झालं मॅडम? यांचा अपघात झालेला आपण पाहतोय। हे पहा, यांचा हात तुटलेला आहे। अशा अपघात झालेल्या स्त्रिया देखील या ठिकाणी आल्या आहेत। मॅडम काय एक्झॅक्टली तुमचे प्रश्न काय? आमचे प्रश्न हेच आहे सर की आम्हाला 10 महिन्यापासूनचं वेतन नाहीये। शालार्थ आयडी घोटाळा हा काही आम्ही केलेला नाहीये। शालार्थ आयडी ही आम्ही बनवलेली नाहीये। शालार्थ आयडी ही आम्हाला अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। जेव्हा शालार्थ आयडी बनते तेव्हाच पगार सुरू होतात। आम्ही एवढ्या वर्षानुवर्ष पगार घेतोच आहे। शालार्थ आयडी नाही बनलं म्हणून पगार थांबवलाय? शालार्थ आयडी बनलेली आहे। शालार्थ आयडी बनली आणि त्यानंतरच आमचे पगार सुरू झाले आहेत। पगार आमचे आता हे 10 महिन्यापासून बंद आहेत। बंद का आहेत? पगार बंद काय? काही अधिकाऱ्यांनी यामध्ये घोटाळा केला असं त्यांचं म्हणणं आहे, पण तो शालार्थ आयडी आम्ही बनवलेला नाही। आम्ही जेव्हा कुठे रुजू होतो तेव्हा फक्त आमची शैक्षणिक अर्हता आमच्या जवळ। म्हणजे एका अधिकाऱ्यानं घोटाळा केलाय पण त्याचं फेडावं लागतं ह्या शिक्षकांना। मॅडम काय सांगाल, कुठून आलात? मी सावनेर कोच्चीवरून आलेली आहे। काय तुमचा काय मुद्दा आहे, काय प्रश्न? हाच की आमचा सगळ्यांचा दोष नसताना आम्हाला इतके महिने झाले पगार तुम्ही बंद करून ठेवलाय। या संदर्भात तुम्ही प्रशासनाची तुमची माहिती मागितली, सांगितली? दिलेली आहे माहिती, सगळी ऑनलाईन अपलोड झालेली आहे। सगळ्या काही व्यवस्थित गोष्टी झालेल्या असतानाही हे लोक आमचा अजूनपर्यंत पगार करत नाही। तुम्ही हे आणा ते आणा ते सगळं करून सगळ्यांना अगदी यांचा पगार करत नाही। मॅडम मला एक सांगा, महत्वाचा मुद्दा की पगार बंद आहे, दोष कुणाचा काय वाटतं? दोष तर आमचा तर नाहीच आहे मुळीच। अधिकाऱ्यांचा दोष असेल मे बी। आमचं शैक्षणिक पात्रता चेक करायला पाहिजे। त्यांनी आमचं सगळं काही व्यवस्थित आहे, त्यांचा प्रॉब्लेम आहे तर त्यांना काय मॅटर आहे त्यांची सॉल्व्ह करायला पाहिजे ना। आमच्यावर काहीच हे करून फायदा नाही आहे। आमची अशी कंडिशन आहे, आता कर्ज काढून आम्हाला आपलं औषधी पाणी सगळं काय करावं लागत आहे। दवाखाने हे ते सगळं काही नाही का।
अगदी आपण पाहतो की ही शिक्षिका गर्भवती आहे आणि असं असताना देखील या ठिकाणी आलेत. मॅडम तुम्ही इथे या जरा. अगदी तर असा प्रश्न आहे, मला सांगा नक्की काय प्रश्न आहेत जे ज्याचा तुम्हाला फेडायला लागतंय? आता महत्वाचा प्रश्न म्हणजे आमचा की गेल्या 10 महिन्यापासून आमचा पगार कशामुळे पगार रखडलेला नाही? आहे. जो काही घोटाळा केलाय तो अधिकाऱ्यांनी केलाय. आम्ही शैक्षणिक दृष्ट्या इथे बसलेले सर्व शिक्षक पात्र आहेत. शैक्षणिक आम्ही डॉक्युमेंट्स पण आणले आहेत, त्या बाईला पण दिले जिथे आम्ही बनवलं आहे. कुठला घोटाळा झालाय जेणेकरून तुमचा पगार बंद आहे? आयडी जिथून कुठून बनवली आहे, ज्या मार्गाने बनवली आहे त्यामध्ये शिक्षकाचा तिळमात्रही सहभाग नसतो. आणि आमच्या मागण्या फक्त याच आहे की आमचं वेतन सुरळीतरित्या 10 महिन्यापासून रखडलेलं वेतन देणं आणि त्यासोबतच आम्हाला आमच्या सेवेचं संरक्षण देणं. आणि महत्वाचं म्हणजे हायकोर्टाने दिलेला आदेश हा काही साधा सुद्धा आदेश नसतो, बरोबर, त्याच्यापेक्षा कुठला वरचा बेंच नसतो. तर हायकोर्टाने दिलेल्या आदेशाचं जर पालन होत नसेल या महाराष्ट्रामध्ये तर त्यापेक्षा अजून आम्ही अपेक्षा काय करायची. आणि दररोजचा जो खर्च आहे हे लोक इथं गेलं की सांत्वना देतो की नाही तुम्ही वरिष्ठांना विचारा, ते म्हणते त्यांचे वरिष्ठ. मग आम्ही मागण्या कुणाला मागायच्या, बरोबर. आणि ते जिथे जिथे गेलं तिथे तिथे प्रत्येक वेळेला यांची सांत्वना मिळते. आम्ही सांत्वना नाही पाहिजे आम्हाला आम्ही भीक काही मागत नाहीये. मी त्या जिथं गेली होती त्या बाईला पण बोलली आहे, मी तुम्हाला भीक मागत नाहीये मॅडम, मी माझ्या कामाचा मोबदला मागत आहे. अविरतपणे कार्य करताय, प्रामाणिकपणे कार्य करताय. आणि माझ्या शाळेमध्ये असलेले मुलं काही मोठ्या घरचे मोठ्या लखपतीचे पोरं नाहीये, ते आशेनं आमच्याकडे बघतात. म्हणून आंदोलन इथं करायला यायचं का त्या पोरांचं भविष्य घडवायचा हा प्रश्न पण तेवढाच आम्हाला इथे उपस्थित करायचा आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे की शिक्षकांना होतोय. खरं तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपण एक छोटस बाळ आहे. मॅडम तुम्ही या ठिकाणी आलात, आंदोलन करताय, काय तुमची मागणी काय आहे? आमचे 10 महिन्याचे रखडलेले जो पगार आहे सर, तो आम्हाला लवकरात लवकर देण्यात यावा हेच आमची मागणी आहे. कारण आम्ही शाळेत जातो, मुलांना शिकवतो आहे. आम्ही काही असाच पगार घेत नाही. आम्ही आमच्या मेहनतीचा पैसा मागत आहोत, फुकटचा पैसा आम्ही मागत नाही आहोत सर. आणि हा शालार्थ आयडी काय आम्ही आमच्या घरी बनवला नाही आहे सर, हा अधिकाऱ्यांनी बनवलेला आहे. आम्ही जर बनवला असता तर आम्ही दोषी राहिलो असतो, आम्ही बनवलंच नाही तर आम्ही दोषी का सर? आपण बघतोय की ह्या आज नागपूरच्या मैदानावरती, यशवंत स्टेडियमच्या मैदानावरती जे आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनामध्ये एक असं आगळं वेगळं आंदोलन सुरू आहे. ज्या आंदोलनामध्ये हे जे शिक्षक सहभागी झाले यांचा याच्यामध्ये काही दोष नसताना तब्बल 10 महिन्यापासून यांचा पगार बंद आहे. नेमकं काय प्रकरण आहे? शालार्थ आयडी प्रकरण हे 10 महिन्याच्या अगोदर उघडकीस आलं. शालार्थ आयडी कुठे बनल्या जातात, काय बनल्या जातात यांचं शिक्षकाचा हस्तक्षेप नसतो. परंतु मार्च पासून शिक्षकाचे वेतन अचानकपणे बंद केले गेले, ज्या अर्थी कोणतंही शासनपत्रक नसताना किंवा शिक्षकांना शिक्षण विभागातर्फे त्या विषयाची माहिती नसताना शिक्षकांचे मार्च पासून वेतन बंद केले. 9 महिन्यामध्ये आंदोलने निदर्शने करून सुद्धा शासन दरबारी ही मान्यता मानली गेली नाही. म्हणून त्या अगोदर सर्व लोक 400 ते 500 लोक न्यायालयाअंतर्गत गेले. न्यायालयाने हायकोर्टाने आदेश दिलेला आहे की शिक्षकांची 2 हप्त्यात किंवा 6 हप्त्यामध्ये वेतन अदा करावे असं शिक्षण विभागाला अर्ज दिलाय आणि सर्वांच्या नोटिफिकेशन मध्ये सुद्धा नमूद केलेलं आहे. तरी सुद्धा शासन विभाग या निर्णयाचा केराची टोपली दाखवत आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर 632 शिक्षकांना अन्नत्याग आंदोलन स्वीकारावं लागलं. इथे आंदोलनाचा 5वा दिवस असून आम्ही या आंदोलनाला 3ऱ्या दिवशी या सरकारला सर्वांनी केस अर्पण केले. कमीत कमी 50 लोकांनी या ठिकाणी मुंडन आंदोलन केलेलं आहे आणि या शासनाची तिरडी सुद्धा काढलेली आहे. आज या आंदोलनामध्ये महिला प्रेग्नेंट आहेत, कोणाची बीपी लो होत आहे, कोणी म्हातारे लोक आहे ज्यांचं महिला या ठिकाणी बऱ्याचशा. मॅडम मेन मुद्दा जो आहे, ज्या पद्धतीने तुमचं वेतन बंद झालंय, वेतन कोणी बंद केलं ते तुम्हाला सांगून बंद केलंय का? त्याच्या मागचा जबाबदार अधिकारी कोण? सर मी इथे माझी आपबीती सांगणार आहे. मी 2012ला जेव्हा शाळेमध्ये जॉईन झाली, फॅक्ट आहे सर, शासनाला काय वाटतं त्यांना माहिती, पण मी 2012ला जेव्हा शाळेमध्ये जॉईन झाली आणि मी माझा पगार सुरू होईपर्यंत म्हणजे 2020 पर्यंत मी 8 वर्ष फुकट नोकरी केली सर. आणि 2020 मध्ये माझी नोकरी माझा पगार सुरू झाला. माझी जेव्हा शालार्थ आयडी बनली तेव्हाच माझा पगार सुरू झाला. आता शालार्थ आयडी कशी बनवल्या जाते, कोणा थ्रू बनवते हे आयडिया शिक्षकांना नसतेच. शिक्षकांचं काम एकच की आपल्याकडे शैक्षणिक अर्थ आहे ते घेऊन संचालकाकडे जातं, इंटरव्ह्यू येते,
जाहिरात येते किंवा शिक्षक इंटरव्ह्यूला जातो तेव्हा जॉईन होते. त्यानंतर संचालक आणि अधिकारी यांच्यामधली जी प्रोसेस आहे ही शिक्षकांना माहित नसते. आणि माझा 2020 मध्ये जेव्हा पगार सुरू झाला आणि 3 वर्ष मी त्याच्यानंतर 2024 पर्यंत मी वेतन उचललं आणि अचानक माझं शालार्थ आयडी त्या बोगस शिक्षकांच्या याच्यामध्ये नाव आलं आणि शिक्षकांवरती जो लागलेला धब्बा बोगस हा जो आयडी आहे हा शासनाने शिक्षकांनी घरी बनवलेला नाही आहे. तुम्हीच अप्रुव्हल दिले, तुम्हीच आम्हाला रुजू केलं. अशा किती शिक्षिका आणि किती शाळेमधल्या शिक्षिका आहेत? असे एकूण 632 शिक्षक आहेत सर. आणि टोटल किती शाळा आहेत? 152 प्रत्येक शाळेतील प्रत्येक शिक्षकालाच केलं का सगळ्या शिक्षकांना केलं? सर. वेगवेगळ्या शाळेचे वेगवेगळे शिक्षक आहेत सर इथे. अगदी बरोबर आहे, पण माझा प्रश्न एक आहे की एका शाळेतील सगळे शिक्षक यामध्ये घेतले का काही मोजकेच शिक्षकांना यामध्ये ज्यांच्या शालार्थी आयडी मध्ये प्रॉब्लेम निर्माण झाले त्यांचेच पगार बंद केले गेले. याच प्रकरणाअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यामधील 47 लोकांचे पगार सुरू आहे. पण ऑल ओव्हर महाराष्ट्रात हा आयडी घोटाळा सुरू असताना नागपूरच जिल्ह्यातील 632 शिक्षकांचे पगार बंद का, हा सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. या अगोदर असंच प्रकरण निर्माण झालेलं होतं माध्यमिक विभागामध्ये, पण माध्यमिक विभागाचे संचालक नागपूरमध्ये येऊन बसून 2016-17 हा विषय समाप्त करण्यात आला. तो विषय उघडकीस न आणता त्या विषयाच्या अनुषंगाने हा प्राथमिक विषयाचं शालार्थ आयडीचं प्रकरण उघडकीस आणलं आणि या शासन दरबारी बाजार मांडून या शिक्षकांवर अन्याय घडवून आणत आहे सर. अगदी हा प्रकार जर बघायला गेलं तर शासन एखादा नियम बनवतो, एक कायदा बनवतो आणि त्या कायद्याच्या अनुसार ज्या पद्धतीने एखादं डॉक्युमेंट जर चुकलं तर त्याच्यामध्ये शिक्षकांची चूक नसते, तर त्यामध्ये जे कोणी संबंधित अधिकारी आहेत त्यांची चूक असायला पाहिजे. पण असं असताना देखील या ठिकाणी आज पाहतोय की बरेचसे शिक्षक यामध्ये आज अडकले गेले. 10 महिन्यापासूनचा पगार नाही आणि त्या परिस्थितीमध्ये बऱ्याचशा शिक्षकांना अक्षरशः डोळ्यात अश्रू आणून त्यांनी आपल्या भावना आमच्या महासागर समोर व्यक्त केल्या आहेत. खरं तर बघायला गेलं तर अधिवेशन केवळ 3 दिवस आहे. रविवारी किंवा उद्या संध्याकाळपर्यंत कदाचित या संबंधित काही मंत्री असतील काय असतील ते निघून देखील जातील. पण त्या अधिवेशनाचा आजचा हा शेवटचा मोठा दिवस असेल आणि त्यामुळेच की काय आज हजारो आंदोलक या ठिकाणी आले. पण या आंदोलकांना खरंच न्याय मिळेल का हे पाहणं गरजेचं आहे. आज आपल्यासोबत एक असे शिक्षक आहेत, यांचा देखील पगार बंद आहे. काय झालं, काय होतं नक्की? तुमचा याच्यामध्ये दोष नाही हे कसं सांगू शकता? सर, सर्वात महत्वाचं म्हणजे शालार्थ सिस्टम काय असतो हा शिक्षकाला काहीच माहिती नाहीये. जेव्हा शिक्षकाची नियुक्ती होते जेव्हा माझी नियुक्ती झाली 3 वर्ष मी शिक्षण सेवक म्हणून कार्य केलेलं आहे. त्यानंतर मला परमनंट केलं गेलेलं आहे, सेवा सातत्य मिळालं आणि सेवा सातत्य मिळाल्यानंतर माझ्या अनुभवावरून आणि माझ्या ह्या सर्व कार्यावरून संस्थेनं मला मुख्याध्यापक केलेला आहे. आणि मुख्याध्यापक केल्यानंतर एज्युकेशन ऑफिसर जिल्हा परिषद नागपूर यांनी मला त्याची मान्यता दिलेली आहे, म्हणजे वैयक्तिक अप्रुव्हल दिलेला आहे. आणि हे वैयक्तिक अप्रुव्हल झाल्यानंतर 1 वर्षापर्यंत माझा पगार सुरू, म्हणजे एकंदर माझा 9 वर्षापासून पगार सुरू आहे. आणि हे शालार्थ प्रकरणामध्ये माझं नाव कसं आलं हे मला माहिती नाही, हे मला कळलं नाही. आणि येत्या 10 महिन्यापासून माझा पगार बंद आहे. आणि मी घेतलेलं लोन, बँकचे हप्ते, या सर्व ज्या गोष्टी आहे, मुलांच्या ट्युशनच्या फीज, या सर्व मी आज पेड करू शकत नाहीये. याचं मला संपूर्णतः दुःख आहे. आणि माझी व्यथा कोण समजून घेणार? मी शिक्षण विभागाकडे वेळोवेळी याचा पाठपुरावा केला असता शिक्षण विभागाने मला सांगितलं की तुमचं शालार्थ आयडी हा बोगस आहे. आता 9 वर्षापासून हा माझा शालार्थ आयडी बोगस आहे, तर याच्यामध्ये मला काय माहिती की माझा शालार्थ आयडी बोगस आहे की हा खरा आहे? याचं स्पष्टीकरण कोण देणार? शालार्थ आयडी बोगस आहे तर खरं काय आहे? तुम्हाला कसं कळेल की माझा आयडी बोगस आहे तर काय खरं आहे? खरं आहे हे कसं दाखवू शकताय? मी सिद्ध करू शकत नाही, मला माहिती नाही सर. हा शासनाचा नियम आहे, शासनाकडे याचा संपूर्ण पाठपुरावा किंवा शासनाकडे याचे सगळे पासवर्ड असतात. आणि शासनाचे पासवर्ड असे काय लीक होतात, म्हणजे 9 वर्षापासून लीक झालेला आहे शासनाचा पासवर्ड आणि त्याला अजूनपर्यंत जाग आलेली नाही. आणि आज जाग आलेली आहे ती कशामुळे?